आजचा प्रवास एवढा खतरनाक होता ना, की ज्याच्यामध्ये बोट अक्षरशः पलटली असती आणि आज लागलेले बॅक टू बॅक कॅच तुम्हाला इथे बघून तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि ही व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा. काय कॅच पकडली, किती मिस झाले, सर्व तुम्हाला एकदम आणि कसं काय ते समजणार आहे. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना दादूस आणि आपल्यासोबत आज होते ते म्हणजे रॉबिन विलियम, म्हणजे डेंजर अँगलर. आणि आपण आज गेलेलो त्यांच्या इकडे आणि नजारा त्यांचा खूप भारी होता. एकीकडे उचलत्या लाटा आणि सोबत सुटलेला जोरात वारा. पण मासेमारीचा उत्साह आपण कधीच कमी करत नाही. एकीकडे आपला भाऊसुद्धा होता आणि मुंबई इंडियन्सकडे हक्काने बोलू होता. इकडे मंडळी पहिली शॉट आणि पहिलाच लागलेला कॅच तो बघा. ही आहे ती म्हणजे फाऊल हुकिंग पद्धत आणि आपण काढतो त्या पद्धतीने ती म्हणजे डोलस. त्या डोलसांची साईज पण म्हणते नाही करता खूप मोठी साईज होती. लागोपाठ दनादन एक डोलस लागत होता आणि प्रत्येक ना डोलस तेवढ्या अंगाने बल करत होता. आपल्याकडे जो माणूस आहे ना, म्हणजे आपले डेंजर अँगलर भाई, त्याचा पॉवर तुम्ही बघणार ना, तुम्ही बोलणार भाई हा माणूस काय. आणि कंटिन्यू हे करणं खूप अवघड आहे. तरी जो डेंजर अँगल आहे ना, हे नेहमी कंटिन्यू करत असतं. आणि डोलसांची साईज बघा, कसले मोठे मोठे साईजमध्ये डोलस, काही अंड्याचे पण असतात. आणि ही जी पद्धत आहे बघा, ही ह्या अशा कारणाने फाऊल हुकिंगला मासा लागतो. आणि खूप बोलतात ना दमवणारी पद्धत आहे बघा. मासाचा बल बघा किती करतो आहे. अशा प्रकारे जर मासा येत असेल तर माणसाला दमवणार नाही का. पण ही जी मेहनत आहे ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येत असेल, ही जी पद्धत आहे ही पण युनिक पद्धत आहे. आणि मासे नॉन स्टॉप लागत होते बॅक टू बॅक बघा. साईज बघा म्हणजे नाही करून 2.5 किलोची अराउंड पीस आहे. आणि मादी आहे ही बघा कसली मोठी. हे कसलं दिसायला भारी आहे. आणि अशाच भारी भारी कॅच आज आपल्याला होत होता. डेंजर अँगलर तर थांबतच नव्हता, कंटिन्यू त्यांचं चालू होतं. आणि मग त्यांनी दिला बोलला मला दिलं. मी ट्राय केला. मी बोलत चल मी आज काम 25च करून जाईन. आणि मला वाटलं मी काम पाहिजे आणि झाला माझा काम सत्यानाश आणि माझ्या हुक झालेला सुटला. तर ही पण कधी कधी होतं आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि बॅक टू बॅक कॅच लागणं काही खाऊची काम नाही, पण प्रयत्न चालूच होते. बॅक टू बॅक लागणारे कॅच आणि प्रत्येकाची साईज पण चांगली मोठी होती. एके बघता बघता बोट भरायला सुरुवात झाली होती. नाही करता आपल्याला खूप पीस लागले. फटाफट आपण ते काढून घेतलं, वारा सुटायला लागला. आणि नाही करून आपली बघा मिस बाकी झाली बघा. तिथं शॉट तुम्हाला समजेल की शॉट लागला आहे बघा, व्यवस्थित लागल्या थोड्याच वेळामध्ये तो मिससुद्धा झाला बघा, मिस झाला. तर हे अशा प्रकारे पण काही गोष्टी होतात ज्या सर्वांना वाटतं की मासेमारी इझी आहे, तेवढी इझी नाही आहे. ही मंडळी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट तुम्ही नक्की करा. आणि सोबतच तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या परिवाराची काळजी नक्की घ्या आणि मला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.